जो ठाकूर देखील असल्याचं कळतंय। त्यामुळे तब्बल 6 तासांनी तावडे हॉटेलच्या बाहेर आलेले आहेत। आपण जर लक्षात घेतलं तर साधारण प्रशासन का क्या दबाव है? प्रशासन का फोर्सफुली दबाव बना जा रहा है प्रेस कॉन्फ्रेंस नहीं करने के लिए। क्या प्रकरण हुआ है? क्या पैसे का बांटा भाजपा के तरफ? इधर तो अभी पैसे मिले भी है। इलेक्शन कमिश्नर को उन्होंने डिक्लेयर करने दो, बैग में पैसे है, डायरी है, किसको कितना दिया है वो नाम लिखे हुए हैं। कितना पैसा बटा हुआ है? 5 करोड़ लेके आने वाले थे, ऐसा बीजेपी के नेता ने मुझे बोला था। अच्छा, कहीं ऊपर से कोई प्रेशर आ रहा, दबाव बनाया जा रहा आपके ऊपर? होगा ही, पुलिस प्रशासन और इलेक्शन कमीशन तो दबाव के नीचे ही काम करता है। अब चुनाव आयोग सरकार के दबाव में काम कर रही है। वही पूछ रहा है। मेरे को अभी प्रेस कॉन्फ्रेंस भी अलाउड नहीं, ऐसा कलेक्टर साहब बोल रहे हैं, ऐसा कहा गया। अरे कमाल है, मतलब जो चौथा स्तंभ है लोकशाही का, उसको भी, उनसे भी हमने बात नहीं करने की, ये हो नहीं सकता। कहीं ना कहीं प्रशासन का दबाव बनाया जा रहा है। अब दबाव ही दबाव है। चुनाव आयोग सरकार के दबाव में काम कर रही है। बहुत दबाव में काम करते हैं। मेरे को इनसे अपेक्षा ही नहीं कि ये फिर काम करेंगे। आपण नेमकं प्रकरण काय आहे? कधी विनोद तावडे आलेले, कशासाठी आलेले? 5 कोटी वाटप करण्याकरता आगे क्या ठोस? चुकीचं आहे। आणि माझ्यावर आरोप करणारे कोण? तो ज्यांचा पुतण्या, मुलगा, भाचा हे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत। खड्डे बुंजवण्यापासून साफसफाईचं कॉन्ट्रॅक्ट आणि कागदोपत्री आहे। हे कागदोपत्री आहे, घटनेचा उल्लेख सगळ्यात करायचा। माझ्याकडे नावं आहेत, ती नावं देतो मी सगळे। त्यांच्या नावावर निघालेले बिलं आहेत, सब कॉन्ट्रॅक्ट घेतलेली आहेत, हे सगळं आहेत। आणि ती मंडळी माझ्यावर आरोप करते, ती मंडळी माझ्यावर आरोप करते, धन्य आहेत। मग यांनी एकदा हे पण सांगून टाकायचं काय, यांनी घेतलेल्या कॉन्ट्रॅक्ट मधले काय माझ्याकडे, तेवढं पण एकदा स्पष्टपणे येऊन द्या। लक्षात आलं का? आज बीजेपीच्याच काही माझ्या मित्रांनी सांगितलं का तावडे साहेब माझे मित्र आहेत, क्षितिज ठाकूर त्यांना काका बोलतो, क्षितिज ठाकूर त्यांना काका बोलतो का हे पैसे वाटप। आता तावडे साहेब, राजन नाईक बोलले का कोणताही मोठा नेता आला नव्हता, पण ती थोडक्यात सांगायला पाहिजे होतं तुम्ही का सर्वे मध्ये इथे झिरो आहे आपली, त्याच्यामुळे नेते कोण आले नाही। तुम्हाला बोलून वेळ खर्च करायचा, पैसे खर्च करायचे। आज तुम्ही सांगतात त्या बॅगा वगैरे दाखवायच्या नाही, डायऱ्या, सगळे डायऱ्यावर 300 के 400 के म्हणजे 1000। निवडणूक आयोगाने किती पैसे पकडले या हॉटेलमध्ये, त्याचा म्हणून एकाच रूम मध्ये 10 लाख रुपये अजून खर्च चालू आहे। पहिले पैसे कुणाचे? आता एवढं सांगू नका का ते पण इथे असं असेल तर ते मी घेऊन जातो, मला उपयोगी पडतील कुठे काम धंद्या करता। बरोबर आहे? बोला। अरे काय करतात? एवढ्या जवळ कुठे जातात? अरे बाबा तुम्ही नका ना, माझं रक्षण मी करील, थांबा ना जरा। सर, पुलिस ने प्रेस कॉन्फ्रेंस क्यों रोक दी है? बस आप जानना चाह रहे हैं। विनोद तावडेने एकही शब्द त्यांचा न सांगता अहो सांगणार काय, सांगण्याकरता काय आहे का? पैसे वाटप, मीटिंग हे करायचं असते का? और पुलिस ने क्यों रोका? तो इलेक्शन कमीशन ने बोला कि अपने आड़े आएगा ये सब बीजेपी के, उनके पास बोलने के लिए कुछ नहीं था। तो बोलता है आचार संहिता में प्रेस कॉन्फ्रेंस, कौन से आचार संहिता में लिखा है प्रेस कॉन्फ्रेंस नहीं लिखने का? इसका निषेध सही 12 महीने में तो आपने करना मांगता है। लेकिन सर, विनोद तावड़े भी आपके साथ बैठे थे और अचानक वो उठ करके दूसरी तरफ चले गए। अरे जो यहाँ के
डीसीपी मैडम है, उन्होंने बोला कि कलेक्टर साहब बोलते प्रेस कॉन्फ्रेंस, ऐसा कौन सा कानून है? सर कहीं प्रेशर है आपके ऊपर? कोई मेरे ऊपर से ऊपर प्रेशर? हाँ मैं किसी के बाप का प्रेशर? सर, अभी भी गाड़ियां बहुत सारी है जिसके अंदर संख्या है कि हाँ उसके अंदर भी और भी कुछ माल पाया जा सकता है, और बहुत सारी गाड़ियां खड़ी हैं। माल जोपर्यंत कारवाई करत नाही तोपर्यंत विनोद तावडेंना आम्ही सोडणार नाही, अशा पद्धतीची भूमिका असेल ना. आता विनोद तावडे आता मला फोन बघा, माझ्या 50 फोन केले, आता जा आहे ते संपवा, मिटवा. आपण मित्र आहे, सोडून दिलं. आता किती पैसे मिळाले काय? वेगवेगळ्या रूम मध्ये कुठे 10 लाख, कुठे 2 लाख, कुठे 5 लाख. ते पोलीस प्रशासन आणि आरोना विचारा इलेक्शन कमिशन. बीजेपी क्या पैसे के दम पर चुनाव जीतना चाहती है क्या? इनकी औकात है क्या ऐसा करने का? लेकिन क्या आप पे जो है सुरक्षा बल की तरफ से दबाव बनाया जा रहा है, किस तरह आपको जो है? मेरे को सुरक्षा दल या किसी के दबाव को मैं नहीं जमता ही करता, लेकिन हाँ इलेक्शन कमीशन और पुलिस पे प्रशासन का दबाव है. साइड लगा ना, फ्रेम मध्ये पूर्ण. तुम्हाला एकतर ज्यावेळेस दहशतवाद सांगतात आणि ते पुन्हा आणखी तेच आरोप करतायत की या ठिकाणी तुमची दादागिरी, आम्ही पैसे वाटत नव्हतो. मग मिळाले कोणाचे पैसे? माझे होते. विनोद तावडे 48 तास अगोदर सगळ्या नेत्यांनी बाहेर जायचं असते, थांबले कसे? सर, विनोद तावडे और आपकी प्रेस कॉन्फ्रेंस होने जा रही थी, साझा प्रेस कॉन्फ्रेंस हो जा रही थी, इसलिए उन्होंने आता क्षणाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. विरारमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून बहुजन विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. एका हॉटेलमध्ये पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप करत बवियाच्या कार्यकर्त्यांनी हा गोंधळ घातलाय. कारवाईशिवाय विनोद तावडेंना हॉटेल बाहेर जाऊ देणार नाही म्हणत बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. हॉटेलमध्ये पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ घातला. त्यामुळे विनोद तावडेंनी आपल्या वतीने जे स्पष्टीकरण दिलं या सगळ्या प्रकारावर त्यांनी असं म्हटलंय की निवडणूक मतमोजणीच्या दिवशी कार्यकर्त्यांनी करायचं काम, त्यांनी घ्यायचे आक्षेप किंवा कशा पद्धतीने त्यांची कार्यशैली असायला हवी याबद्दलचं मार्गदर्शन करण्यासाठी मी तिथं गेलेलो होतो. माझ्याकडनं कुठल्याही प्रकारचं पैसे वाटप केलं जात नव्हतं. म्हणजे माझ्याकडनं अथवा माझ्यासोबत उपस्थित असणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडनं असं पैशाचं वाटप होत नव्हतं. पण बहुजन विकास आघाडीचे नेते आप्पा ठाकूर म्हणजे अर्थात हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर तिथे पोहोचले, त्यांचे कार्यकर्ते तिथे पोहोचले. एकच गोंधळ त्यांनी सुरू केला. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी खाकी पाकिटातनं पैसे बाहेर काढत ते देखील कॅमेरासमोर दाखवलेले आहेत. त्यामुळे हे पैसे नेमके कोणाचे, याच पैशांचं वाटप जे आहे ते केलं जात होतं का? विनोद तावडेंकडे जी डायरी सापडलेली त्या डायरीमध्ये काही नावं आहेत आणि त्या नावांसमोर काही आकडे लिहिण्यात आलेले आहेत. ते नावं आणि ते आकडे नेमके कशाचे, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आज नालासोपारामध्ये वाड्यावरून परतत असताना कार्यकर्त्यांची बैठक होती. त्यामध्ये मतदानाच्या दिवशीच्या आचारसंहितेचे नियम काय आहेत ते सांगण्यासाठी मी इथे आलो होतो. आणि आमच्या समोरच्या मित्रपक्षांचा असा समज झाला की मी पैसे वाटतो. तर मी म्हटलं सगळं चेक करा, काहीच करायला हरकत नाही. तर आप्पा हितेंद्र ठाकूरजी असतील, क्षितिज असतील, ते आले, त्यांची आमची चर्चा चालू आहे. त्यामुळे जर पैसे वाटप होत असेल तर त्याची चौकशी निवडणूक आयोग, पोलीस, CCTV फुटेज सगळं आहे. पण निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी तर यंत्रणा जी असते त्याच्यावर सही कशी करायची, ऑब्जेक्शन घ्यायचं तर कसं घ्यायचं, अशा गोष्टी सांगण्याचं त्या बैठकीमध्ये पोहोचलो. तुळजाभवानीच्या दर्शनाला येताना देखील माझी बॅग तपासली गेली. त्या बॅगेमध्ये तर काही सापडलं नाही. विनोद तावडेंच्या बॅगेत पैसे सापडले आता तुमच्याकडनं कळलं. तसंच काल अनिल देशमुखांवरती जो हल्ला झाला, हे दगड तपासण्याचं काम कोणी करायचं होतं. म्हणूनच मी आई तुळजाभवानीला साकडं घातलंय की ही सगळी भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट एकदा या राज्यातून खतम करून टाक. भगवान जाने, इनके पास पैसे वाली पार्टी एक ही है. तो पैसे के सिवाय इनका दूसरा कुछ काम तो है नहीं. तावडे साहेबांनी काय माहिती दिलेली आहे का आपल्याला? पैसे वाटणारे बोलतात का मी वाटायला आलोय. हजारों की तादाद में कार्यकर्ता जमे हुए हैं, हजारों की तादाद में कार्यकर्ता बाहर जमे हुए हैं. कार्यकर्ता कोई भी कानून हाथ में नहीं लेंगे.
त्यामुळे तावडेंविरोधात भाजपमध्येच कारस्थान असल्याचा आरोप जो आहे तो संजय राऊत यांनी केलेला आहे. आणि संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की आप्पा ठाकूर यांना फोन करणारा भाजपचाच नेता होता, ज्याने फोन करून सांगितलं की विनोद तावडेंच्या माध्यमातून पैशांचं वाटप केलं जात आहे. त्यामुळे आता भाजपचा हा नेता कोण? जसं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे की विनोद तावडे यांच्या हालचालींवरती भाजपचे नेते लक्ष ठेवून होते आणि कधी एकदा ते चुकतात किंवा ते अशा पद्धतीने जात आहेत. तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे सर? तावडे साहेब काय सांगू शकता? तावडेजी तुम्ही आव्हान दिलेलं आहे त्यांना. विनोद तावडेंनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया देऊ केलेली. त्यांनी आधीच म्हटलेलं आहे की मतदानाच्या दिवशी असणारी आचारसंहिता आणि त्याबद्दल त्या आचारसंहितेचे नियम, त्याचं करावायचं पालन याविषयी मार्गदर्शन करण्याकरता म्हणून या हॉटेलमध्ये मी आलेलो होतो. पदाधिकाऱ्यांबरोबर माझी मीटिंग सुरू होती. त्याचवेळी बहुजन विकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते आणि नेते आतमध्ये घुसले आणि त्यांनी एकूणच गोंधळ घालायला सुरुवात केली. माझ्याकडनं कोणत्याही प्रकारच्या पैशांचं वाटप सुरू नव्हतं असं देखील विनोद तावडेंनी म्हटलेलं आहे. पण दुसरीकडे हितेंद्र ठाकूर असे म्हणतात की पैसे वाटप करायला आलेला व्यक्ती स्वतःहून तर हे कबूल करणार नाही की मी पैसे वाटप करण्यासाठी आलेलो होतो आणि 5 कोटी रुपये जे होते त्या पैशांचं वाटप जे केलं जात होतं असं त्यांनी म्हटलंय. माननीय मतदाराला आपलं म्हणणं माहिती संवाद साधावा यासाठी तावडेसाहेबांनी आग्रह केला. त्यामुळे तावडेसाहेब त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कुठल्याही प्रकारे काही विरोधाच्या मतदारांशी संपर्क करा, मतदारांना आग्रह करा, मतदानाचा टक्का वाढला पाहिजे. लोकसभेमध्ये हा टक्का जवळजवळ 52% होता, तर आता मतदार कसं वाढेल ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करा. कार्यकर्त्याला असं या सगळ्या घटनेनंतर आता विनोद तावडे मुंबईच्या दिशेनं रवाना झाल्याचं कळतंय. त्यामुळे मुंबईत आल्यानंतर तरी माध्यमांशी बोलताना ते याबद्दलचं पुन्हा अधिक असं स्पष्टीकरण देणार का हे बघा.